हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज आले आहे रेसिपी ब्लॉग घेऊन. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर ही आहे आंबट चुका भाजी. तर उन्हाळ्यात अशी भाजी खावीशी वाटते, पालेभाज्याच खायला छान वाटतात. तर मी कशी गावरान पद्धतीने करणार आहे, जशी गावाकडं आम्ही करतो तशी. तर नक्की कंटिन्यू करा. तर भाजी पहिली धुवून कट करून घेतलेली व्यवस्थित. त्यामध्ये आता एक 2 ते 3 छोटे चमचे असतील तेवढी समजा डाळ टाकून घ्यायची. एवढी हरभऱ्याची डाळ आहे ही. ते मिक्स करून आता एका कढईमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये ती भाजी वाफलून घ्यायची, म्हणजे थोडीशी शिजवून घ्यायची. एकदम पूर्णही गाळ नाही होऊ द्यायचा आणि कच्चीही नाही. तर खूप लवकर शिजते हे पानं, बघू शकता. आणि त्याबरोबर डाळ पण छान वाफलून निघते. त्यामुळे डाळ भिजू घालण्यापेक्षा याच्यातच शिजवायला टाकलेली छान होते. आता आपण पूर्ण कढईत टाकलेली आहे हे. तर इथं वाफरण्यासाठी ठेवलेली आहे भाजी. तर तोपर्यंत आपण त्याचं वाटण काढून घेऊया. वाटण काढून घेऊया. तर इथं घेतलेली आहे मी हिरवी मिरची. तर आपण कमी जास्त प्रमाणात घेऊ शकते. कोणी जास्त तिखट खातं, कोणी कमी तिखट. तर अशा निसून मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये टाकूया लसूण. तर तोपर्यंत बघा इकडं भाजी वापरून झालेली आहे. असा रंग येऊन द्यायचा, जास्त शिजू पण नाही द्यायचे, जास्त गाळ पण नाही होऊ द्यायचा. लसूण, जिरे आणि मीठ हे आपण व्यवस्थित खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. जास्त बारीकही नाही करायचं, आबडधोबड केलं तरी पण चालतं, जास्त मोठं पण नाही ठेवायचं. तर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण घालूया. मिरच्या वगैरे बारीक झाल्यावर वरतून शेंगदाणे टाकायचे. तर छान असा आबडधोबड जसं पाहिजे तसं वाटण तयार झालेलं आहे. तर ही भाजी एका भांड्यात काढून घेऊया उकडलेली, कारण आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा फोडणी द्यायची. त्या भाजीमध्ये थोडंसं बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं ते पीठ मिक्स करून असं हटवून घ्यायचं. काढलेल्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण पिठाची गाठ वगैरे काही राहिलं नाही पाहिजे. तर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा मी पळीने इथं चमच्यानं हलवून घेत आहे. आता ठेवूया आपण कढई आणि चला फोडणी देऊया. आता कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. तर कढई थोडी तापल्यानंतर तेल टाकून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची. नंतर थोड्याशा लसूणच्या पाकळ्या खुडलेल्या त्याची फोडणी द्यायची. पुन्हा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आणि मग नंतर त्या थोड्याशा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण काढलेले जे वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं ते वाटण. कारण हिरवी मिरची जरा कच्ची राहिली ना तर जास्त तिखट लागतं आणि चव पण व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित वाटण भाजून घ्यायचं पूर्ण लाल होईपर्यंत. छान असं भाजून घ्यायचं वाटण. बघू शकता आता आपलं वाटण भाजत आलेलं आहे. तर मस्त तेल सुटेपर्यंत असं वाटण भाजून घेतलं. खाली लागू नये म्हणून व्यवस्थित चमच्यानं सगळीकडून फिरून घ्यायचं. आता छान अशा पद्धतीने एकदम भाजलेलं आहे. थोडं जास्त भाजलेलं आहे, प्रमाणापेक्षा जास्त भाजलं गेलेलं आहे. आणि वरतून आता आपण ती हटलेली भाजी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छान अशी हिरवी पालेभाजी झालेली आहे आणि चव तरी जी अप्रतिम लागते, खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीसंग खूप छान लागते ही भाजी. आम्ही तर बाजरीची भाकरीच बनवतो याच्यासोबत. छान आता कमी गॅसवर भाजी थोडी शिजू द्यायची असे.
थोडी नॉर्मल उकळी आली का पुन्हा चमचा फिरून घ्यायचा. बघा मस्त झालेली आहे आपली भाजी रेडी. तर नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.